तर आज आम्ही निघालेलो होतो आमच्या इकडचे फेमस गणपती बघायला, जे की बेगम बाजारमध्ये असतात. आता तिथे जाता वेळेस आमची महिला मंडळ तर होतीच, त्यासोबत पण आमची बच्चा पार्टी पण होती. आता आमच्या बच्चा पार्टीला कुठेही काही दिसलं असं तर खूप एक्सायटेड होतात आणि त्यासोबत त्यांचा फोटो काढायचं तर चालूच असतात. आता इथे एकामागे एक जाऊन सगळे फोटो काढायला लागले होते. आता दुसरा गणेश आपल्या विठ्ठलाच्या थीममध्ये होता, तिथं थोडेसे सगळ्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले. आता एक एकल्याला फोटो काढायला खूप वेळ होईल म्हणून पूर्ण गँगला एक सोबतच उभा टाकून एकत्रच फोटो क्लिक केला. इथं थोडंसं पुढे गेले, त्यानंतर इथं छोटंसं गणेश होतं, पण त्याचं डेकोरेशन एकदम भारी केलेलं होतं, कारण पूर्ण व्हाईट फ्लोरचं केलेलं होतं. तर खूप सुंदर दिसत होतं. त्याचे पण थोडेसे लेकरांचे फोटो तिथं पण क्लिक केले. ते झाल्यानंतर लगे इथं थोडंसं पुढे गेल्या तर शिवजीचं इथं मस्त बाहेरून डेकोरेशन होतं. याचं आतलं गणेश तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर इथं थोडंसं इंडियाचं नक्षाचं एक डेकोरेशन केलेलं होतं, त्यावर छोटंसं गणेश होतं, पण खूप छान होतं ते पण. त्यानंतर इथे पैलवान गणेश बघितला. ते झाल्यानंतर अजून एक इकडे हनुमानजीचं थीम होतं ते गणपती बघितला. आता आमच्या इकडं पुण्यासारखे डेकोरेशन तर नसतात, पण गणेश खूप मोठे मोठे आणि मस्त असतात, त्यामुळं आम्ही दरवर्षी असं बघायला जातोच. आता ते गेल्यानंतर आता लेकरं इथं भीडमध्ये खूप हरवत होते, त्यामुळं माझा फोन खूप जास्त हालत होता. गडबडीने लेकराला धरून घ्यावं लागतं, नाही तर लेकरं इकडं तिकडं होऊन जातात. त्यानंतर इथं डेकोरेशन पूर्ण फुलाचं होतं आणि याचं राजासारखं गणपती केलेला होता. इथं पण खूप छान वाटत होतं. आता पारची गडबड चालू होती की आता तिकडे काहीतरी चॉकलेट वगैरे देत आहेत आणि मी तिथं जातो म्हणत होता. त्याला नगं म्हणलं तर ते काय ऐकतच नाही. मग त्यानंतर परत घरी येता येता हे 2 गणेश बघितले. आता याचा फुल ब्लॉग पण आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच येणार आहे, तर तुम्ही सर्व तिथे जाऊन नक्की बघा. हा ब्लॉग मी इथं सेंड करते. चलो बाय.